मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत नाट्यमय बैठका झाल्या। शिंदे सेनेचे मंत्री उदय सामंत यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची भेट घेतली। आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना सामोरं जाण्यापूर्वी निधी वाटपाचा घोळ संपावा याकरिता उदय सामंतांचीही शिष्टाई होती। निधी वाटपाबाबत शिवसेना मंत्र्यांची नाराजी पाहता अर्थमंत्री अजित पवारांपर्यंत शिवसेनेची भूमिका पोहोचून तोडगा काढण्याची जबाबदारी उदय सामंतांवर सोपवण्यात आली। निधी वाटपात शिवसेना मंत्र्यांना सापत्न वागणूक दिली जात असल्याच्या नाराजीवर तोडगा काढण्यासाठी आता शिवसेनेकडून तातडीनं पावलं उचलली जात आहेत। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आता नाट्यमय बैठकांचं सत्र आपल्याला पाहायला मिळाले। उदय सामंतांनी अजित पवारांची भेट घेतली। निधी वाटपाच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या मंत्र्यांची नाराजी आहे आणि हा निधी वाटपाचा घोळ संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आपण अधिक माहिती घेऊ, आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत आहेत। वैदेही, नाट्यमय बैठकांचं सगळं सत्र आहे। उदय सामंत यांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे। निधी वाटपाचा जो घोळ आहे, जी नाराजी आहे, ती दूर होईल का? नक्कीच आपण बघतोय की उदय सामंत यांना सध्या शिवसेनेतून एक जबाबदारी देण्यात आलेली आहे की जी नाराजी शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये आहे, निधी वाटपावरून आहे, त्यामुळे या सगळ्या संदर्भात उदय सामंत यांनी बैठक घेऊन त्या संदर्भात चर्चा काढणं गरजेचं आहे, तोडगा काढणं गरजेचं आहे। शिवसेनेकडून ही तातडीची पावलं सध्या उचलण्यात आली असल्याची माहिती मिळते आहे। आणि एकूण जर बघितलं गेलं, अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये धुसफूस वाढत होती आणि निधीबद्दल जी सुसूत्रता जी आहे ती कायम करण्याची अपेक्षा होती, ती होताना दिसून येत नव्हती आणि त्याच्यामुळे अजित पवार आणि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नक्कीच वैदेही, आणि शिंदे सेनेच्या आमदारांची मंत्र्यांची नाराजी दूर होणार का ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।